राजकीय क्षेत्रातून एक मोठी बातमी आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी आज अचानक पुण्यातल्या मोदी बागेत भेट दिलेली आहे। यावेळेस मोदी बागेत स्वतः शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील होत्या। त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी कुणाची भेट घेतली आणि कशासाठी ही भेट होती याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेले आहे। सुनेत्रा पवार तब्बल तासभर मोदी बागेत होत्या। दुसरीकडे काल अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे बडे नेते अर्थातच छगन भुजबळ यांनी सुद्धा अशीच शरद पवार यांची अचानक भेट घेतली। मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पवारांना भेटल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तर राज्यसभा खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच मोदी बागेत सुनेत्रा पवार गेल्या होत्या। काल रात्री शरद पवार हे मुंबईहून पुण्यात दाखल झालेत। सकाळी सुनेत्रा पवार या मोदी बागेत गेल्या। शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे सुद्धा मोदी बागेत उपस्थित होत्या। सुनेत्रा पवार यांनी कुणाला भेटल्या याबाबत आता उत्सुकता निर्माण झालेली आहे। काल भुजबळ पवार भेट आणि आज सुनेत्रा पवार या मोदी बागेत गेल्यात। एक शेवटी असं आहे की कौटुंबिक भेट असेल तर मला माहीत नाही, कारण मी सुद्धा आत्ताच महिन्यांच्यावरती ब्रेकिंग न्यूज पाहिली। माझी बैठक संपल्यानंतर मी बहिणींच्या जवळ सुद्धा बोलू शकेन किंवा दादांना सुद्धा विचारेन की कदाचित कौटुंबिक भेट असू शकते, कारण काल परवा काय पवारसाहेबांची तब्येत ठीक नव्हती आणि भुजबळांची कालची भेट झाली ती बेडवरतीच भेट